संगती ऐसे आवडते मना देवा परवावी वासना. जगद्गुरु तुकोबर आहे, त्या देवाला काही आवडते ही गोष्ट सांगितली असेल, काही नको देवा, इच्छा एवढीच आहे ज्याच्या चित्तात तू आहेस त्याची संगत मला पाहिजे. आपण बघितलं तो देव नाही कुठं, सगळीकडे भरून होते. पुराणाचा राहू द्या, देव काय म्हटला याचा विचार करण्यापेक्षा तो आपल्यात तरी आहे का नाही, तर तो 100% आपल्यात आहे. मग आपल्यात तो देव आहे तर तुकोबराय असं वेगळं का म्हणतात की ज्याच्या चित्तात तू आहेस त्याची संगत मला दे. तो आपल्यात नसला पाहिजे. देव आपल्यात आहे, ते दिसायला आपल्यात आहे, पण खऱ्या अर्थानं आपण बाधित झालो. जसं त्या लोखंडाला चिखल लागला, सोनं होणार नाही, दूध नासलं, खायच्या योग्यतेचं राहिलं नाही, जेवणात विष कालवलं गेलं, बाधित झालं. त्या न्यायाप्रमाणे षड विकार आपल्या देहात केल्याच्या योगानं आपला देह भगवंत असून सुद्धा तो देव तिथं राहू शकत नाही. कारण तुकोबराय सांगतात, अरे तिळा एवढा अभिमान जर असेल तो देवाला पर्वता एवढा भार होतो. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देव तिथं कधी असू शकत नाही जोपर्यंत हे रिकाम होत नाही, तोपर्यंत यातले काम क्रोध जोपर्यंत जात नाही, या दृष्टीतले भेदाभेद जोपर्यंत नाहीसे होत नाही, मी आणि माझं हे जोपर्यंत आपल्या दृष्टीतनं जात नाही तोपर्यंत देव आपल्या जवळ येत नाही. म्हणून तुकोबराय त्या देवाला म्हणतात की अशांची संगत दे की ज्याच्या चित्तात तू आहेस त्यांची संगत मला पाहिजे. आता तो तुमच्या आमच्या जवळ तरी नाही, आम्ही बाधित झालो, आमच्याकडे ठासून भरलेत हे विकार सगळे, मी आणि माझं हे आपल्या जवळ आहे. मग असे कोण आहेत की ज्यांच्या जवळ हे काही नाही? तुकोबराय सांगतात की अरे अशी नाही तशी नाही, असेही काही महापुरुष आहेत की ज्यांच्या जवळ देव आहे, तो तुमच्या आमच्या जवळ नाही. परंतु तुकोबराय म्हणतात अरे हा देव कुणाकुणाजवळ आहे त्यांचा पत्ता तुम्हाला सांगतो. तुकोबराय सांगतात की ज्याचा मीपणा गेला, ज्याचं माझं करायची वृत्ती नाहीशी झाली, असे जे कोण आहेत आणि ज्याचा स्वतःचा अनुभव असा झाला, ज्ञानोबराय सांगतात की या जगाकडे बघत असताना माझंच फक्त माझं आहे असं नाही, तर हे जग सगळं माझं आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अरे ज्याची बुद्धी अशी आहे की नुसती माझीच माझी येत असं नाही, हे जग सगळं आहे, ते भगवत स्वरूप आहे आणि जगातली जी काही सगळी असतील ती माझी आहे. नुसतं माझीच माझी येत असं नाही, तर हे जग सगळं माझं आहे, ही ज्याची वृत्ती झाली. जगाकडं बघत असताना मग ती झाडं, वेली, पशु, पक्षी, माणसं कुणीही असू द्या, ज्याचा स्वतःचा अनुभव असा झाला की या जगात सगळीकडं भरून उरलेला कोण असेल तर तो भगवंत हा व्यापक आहे, भगवंत सगळ्या विश्वात भरून उरलेला आहे, असा ज्याचा अनुभव झाला. देव कोणाजवळ आहे? तुकोबराय सांगतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अरे या जगात सत्यत्वानं कोण असेल तर सत्य तू विठ्ठला. या जगात सत्य काय असेल, व्यापक काय असेल तर सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. या जगात सगळीकडे व्यापक असणारा कोण असेल तर तो भगवंत आहे, असा ज्याचा अनुभव झाला. याच्याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात अरे ज्याच्या जवळचे काम क्रोधादी विकार संपले, काम जवळ राहिला नाही, क्रोध जवळ राहिला नाही, आपल्याकडे नुसतं डोकावून बघायचं आपल्याजवळ राग केवढा आहे, आपल्याजवळ काम केवढा आहे,